आणि आता पुढे बघूयात महत्त्वाच्या बातम्या। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 20वा दिवस। सोनम वांगचुक यांच्या वजनामध्ये घट, जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलनावर वांगचुक ठाम। नीट पेपरफुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची केली जाते मागणी। वंदे मातरमचा अवमान केल्यास शिक्षा होणार, तर FCRA दुरुस्तीसह 5 नवीन विधेयक अधिवेशनामध्ये मांडण्यासाठी सरकार सज्ज। विदेशी योगदान कायद्यामध्ये सुधारणा करणारं विधेयक पटलावरती ठेवणार। सरकारनं पावसाळी अधिवेशनासाठी एकूण 5 नवीन विधेयकं सूचीबद्ध केली। महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेला 8 दिवसांची मुदतवाढ, तर पावसासह वारी असल्यानं मुदतवाढ देण्याची विरोधकांची होती मागणी। अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 8 दिवसांची मुदतवाढ। ओला, उबर, रॅपिडो सारख्या कंपन्यांना शासनानं निर्धारित केलेल्या नियम आणि अटींचं पालन करूनच व्यवसाय करणं अनिवार्य। ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवा अधिक सुरक्षित, जबाबदार करण्यासाठी राज्य शासनानं धोरण लागू केलं। मुंबई विद्यापीठाकडून पदवी, पदव्युत्तर आणि 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ, तर विद्यापीठाशी संलग्न स्वायत्त आणि मान्यताप्राप्त संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया आता 30 जुलैपर्यंत पूर्ण करावी लागेल। 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या POPच्या गणेश मूर्तींना नैसर्गिक जलस्रोतामध्ये विसर्जन करण्यास आणखी किती मुदतवाढ द्यायची? मुंबई हायकोर्टानं मूर्तिकारांना सुनावले खडेबोल। POP पासून गणेश मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांना 1 वर्षाची मुदत देण्यात आलेली। हार्बर मार्गावरील AC लोकलमध्ये विना तिकीट प्रवाशांचा सुळसुळाट, नियम पाळणाऱ्या प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी। विशेषतः सकाळच्या आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये TC फारसे दिसत नाही अशी तक्रार। मुंबईच्या मरीन लाईन्स या ठिकाणच्या सुप्रसिद्ध पारशी डेअरीमध्ये FDAची कारवाई। पारशी डेअरीमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या संदर्भात अनेक त्रुटी। अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून दुकानावरती कारवाई। KEM रुग्णालयातील परिचारिका वसतिगृहातील कॅन्टीनला FDAची कामकाज बंद करण्याची नोटीस। परिचारिका प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या अन्नात अळी आढळली, त्यानंतर कारवाई। बुधवारी रात्री FDAच्या अधिकाऱ्यांकडून कॅन्टीनची तपासणी करण्यात आली। कल्याण डोंबिवली महापालिकेचा भोंगळ कारभार समोर। महापालिका शाळांचा गाडा हाकणारे शिक्षण विभागाचे मुख्य कार्यालयच धोकादायक इमारतीमध्ये सुरू। कर्मचारी, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करण्याची वेळ ओढावली। आणि यासोबत बातमीपत्रात एक अगदी छोटासा ब्रेक।